तुझी एवढी देखभाल केली हा, त्याची अशी परतफेड करतास काय हा? तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाहीये प्लीज. सगळं करता तू का? तुझी नाटकं बंद कर. आधी या घरातून बाहेर हो. चल बाहेर हो. ललिता काय काय करतास काय? गप तू. चल आधी बाहेर हो. लाली काय तमाशा चाललाय हा? तमाशा नाही दादा, एका ना आज ह्याची जागा दाखवते काय मी. तू हो बाहेर. अरे तू काय बोलतेस काय पण? लालिता हे बघा आत्ताच तर आजारपणातून उठला. असं नका करू, सोडा त्या का. माझी हौस पण आजारी होती ना हा? याने काय केली काय त्याची हा? नाही ना. ताई काय बोलतास कळता तू का? घरातच बोलताय मी. या पोरी माझ्या लेकाक ना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला हा. ता जमत नाही म्हटल्यावर आपले ऐक हिने आपल्यापासून दूर केला काय आमचा. तू हो बाहेर म्हणताय ना मी. लाली काय बोलतेस तू हे? का सांग दादा, एक दम्याचा त्रास होतो पण तुझ्या काढ्यान आणि औषधान बरे होत होते ना. पण या ओवीन कसलो तो पंप आणून दिलो आणि त्यातल्या औषधान आपली आई गेली. आता अरे या ओवीन आपल्या आईचा जीव घेतल्या. ऐक ना, संध्याची लेख आवडतच नव्हती. श्रीनू आणि हिच्या लग्नात ना तिची परवानगी नव्हतीच. म्हणून तो पंप देऊन हिने हुशारीने आईचा जीव घेतल्यान. आता मी ना या पोरीक एक मिनिट पण या घरात राहून द्यायचं नाही. माझ्या आईचा खून केलास तू. चालती हो या घरात हो, चल. काही नाही केलं मी, असं का करू? लाली तू जरा शांत राहा, ऐकून घे. भावनेच्या भरात तू तिच्यावरती आळ घेतेस. बाळ नाही दादा, घरातच बोलताय मी. ह्या आधी ऐक दम्यामुळे कधी काय झाला होता काय? नाही ना, नाही ना. मग हिने पंप आणून दिल्यानंतरच कसं त्रास झालो हा? सांग मग का. आता माझ्या तवडीतून ना देव सुद्धा तुका वाचवू शकणार नाही, कळला? आधी बाहेर हो, माझ्या घरातून बाहेर हो. प्लीज सोडा मला, प्लीज विश्वास ठेवा मी असं काही नाही केलंय. तुझ्यावर तर माझा ना काडीचा पण विश्वास नाही हा. ललिताई तुमचा काहीतरी गैरसमज होता हो. गैरसमज नाही, समज तर खरी आत्ता इली मका. वेंधळेस का तू जरा? स्वतःच्या वस्तू तुला सांभाळून ठेवता येत नाहीत? आता झालंय तरी काय? थांब इथेच. हे कानातलं तुझ्याकडे कसं आलं? हे कानातलं मला दायचेच्या खोलीत सापडलं. अगं ओवीने दायचेसाठी औषध आणलं म्हणून लालिताईने तिच्यावर संशय घेतला. समजा हे कानातलं जर लालिताईंना सापडलं असतं ना तर काय झालं असतं. नशीब माझं लक्ष गेलं आणि मी ते ताब्यात घेतलं. नाहीतर श्रीनूशी लग्न सोड, तुला साधं स्वतःच्या घरी पण जाता आलं नसतं. लालिताईने तुला डायरेक्ट जेलमध्ये पाठवलं असतं. तुझी काहीही चूक नसताना. म्हणजे आत्याला माझा संशय आलेला नाहीये. नशीब माझं. अगं मी काय बोलते आणि तुझं काय चाललंय? आधी मला सांग, हे कानातलं दायच्याच्या खोलीत कसं काय गेलं? अगं मंजू आत्या, त्या दिवशी मी आणि डुग्गू खेळत होतो ना तेव्हाच कधीतरी पडलं असणार. थँक्यू मंजू आत्या. खरंच लाली आत्यांना जर हे कानातलं मिळालं असतं तर माझं काही खरं नव्हतं त्यांच्याकडून. आता तरी सांभाळून ठेव, नाहीतर पुन्हा माती खाशील. सॉरी आत्या. हो ठीक आहे, आता ठेवते नीट, मी येते. कशा काम का सोडून गेलास दायचे? तुमच्याशिवाय या घरात घर पणच नाही. केवढं आधार होतो तुमचं. मी या घरात इलय तेव्हापासून अगदी आईसारखं सांभाळलंस तुम्ही माका. माझ्या रागवलास, रुसलास, तेवढा जीव लावला सुद्धायचे. तुमच्याशिवाय आम्ही सगळेच पोरके झालो. त्याचे पण आता मी एका खूप मोठ्या धर्मसंकटात सापडले हो. तुम्ही
तुम्ही तुमची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवलंस आणि आता ती तुमची शेवटची इच्छाच म्हणूची लागत. पण मी या घरात कोणासमोरच तुमच्या इच्छेबद्दल बोलून दाखवू शकत नाही. आधीच तुमच्या धक्क्यातून कोणी सावरलेलं नाही. त्यात बघा लालिताईंका पुन्हा नाराज करूच नाही द्यायचे. पण हा पण तेवढाच खरा की जर वेळीच हालचाल नाही केलं ना तर तुमका जर होऊक नको होता ताच होऊन बसात. त्याचे तुम्हीच मग काय पेचातून सावरा, नाहीतर होत्याचा नव्हता होऊन बसत जायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा द्यायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा.